नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज आपण निघलेलो आहे अलिबागला, आग्राव गावाला। एकविराईची पालखी निघते तिकडे। तर बघू आता निघू भूपेश आपल्या सोबतीला। तर आता भूपेश कुठे भेटेल बघू, आणि मी डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊनच भेटेल। नुसता ब्लॉग वाढवायचा नाही आपल्याला, तिकडे जाऊनच भेटेल। तर ब्लॉग पूर्ण बघा, फुल मजा येणार आहे। तर बघू आता कसा काय तिकडे सीन येते, दाखवेनच तुम्हाला, नक्कीच बघा। तर गाईज फायनली आपण नागावमध्ये आता पोचलेलो आहे। नागाव बीच आपण इथे 3 दिवस राहून गेलेलो, मस्त 3 दिवस, 1 दिवसासाठी आलो आणि 3 दिवस राहिलेलो। तर काय विषय नाही। तर आता उमेश दादाचं घर इथेच कुठेतरी पुढे आहे, तर आता आपल्याला घ्यायला येतील ते पण। तर मस्तपैकी मजा येणार आहे आज। घोड्यांवरती बघू, जायला चान्स भेटले आपल्याला तर नक्कीच जाऊ। दादाच्या घरी आणि मस्त जेवण वगैरे केला। तर आता निघलो आग्राव गावाला। आईची पालखी पण निघेल, प्लस बोटीमध्ये फिरायचं आहे आपल्याला आज। आणि माझ्यासोबत भूपेश होता, तर ते थोडे मागे येतील आता ते पण पुढे। तर आता आम्ही चाललोय स्कूटीवर आणि आपली गाडी दिली दादावर। तर आता मस्तपैकी इकडे नारळाची झाडे वगैरे खूप आहेत। तर मंडळी आपण आता आग्राव गावाकडे निघालेलो आहे। तर इथूनच पूर्ण सजावट केलेली आहे, कारण की आईची पालखी निघतं, तर मस्त सजावट केलेली आहे। अजून पुढे गाव आहे, तर बघा सगळीकडे झेंडे वगैरे लावलेले आहेत। तर गाईज आता फायनली आपण होळीमध्ये बसलो बऱ्याच वेळानंतर। तर बँडविंडवाले आहेत, काही वाट लावून ठेवली आता इकडं। तर बघू आता, तर इकडं आहेत सर्व, बघू आता मजा किती, म्हणजे भरपूर मजा येणार आहे। गणेश दादा शेलर मामा आपला, तर आपण आता वाजवायला चालू करणार थोड्या वेळात। तर आपण नंतर भेटू आता वाजवायला चालू केल्यावर। फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, सगळं करा। तर नक्कीच आता फुल मजा करणार आहे सर्व, फुल धमाल, काय विषयच नाही। बघू आता। बोटी सुटलेल्या आणि इकडे गर्दी बघा, गर्दी। तर तिकडे होडे आहेत, त्या पण तुम्हाला दाखवेलच पुढे, आता तिथं पोहोचलो आपण। तर इकडे मस्त बँडविंड वाजवतात। घेतले। तर आता अजून पुढे जायचंय खूप, अजून आम्ही चाललोय। तर मस्त इकडे नाचतात सर्व। तर म्हणजे मी तर पहिल्याच वर्षी आलोय, तर खूप मजा आहे। आणि आपल्याला इथे येण्याचा चान्स गणेश दादा आणि उमेश दादाने दिला, तर नक्कीच त्यांचा मी आभार मानतो। आणि पुढे तर अजून खूप मजा आहे, कारण की पुढे खेळाच्या होड्या आहेत आणि फुल बँड वगैरे वाजवत चाललेलो आहे आम्ही।
भाई बघा फुल धमाले फुल एक नंबर मजा येते इकडे. प्रत्येक होडीत डीजे ते बँड असतातच जास्तीत जास्त करून. तुम्हाला ही सर्व मजा करायची असेल तर फक्त आणि फक्त आग्रा गावातच यायला लागेल. आणि ही परंपरा तब्बल 60-65 वर्षापूर्वीपासून चालत येत आहे. चालू आहे आणि खूप मजा आहे इकडे. माझी तर पहिलीच वेळ आहे तर नक्कीच बघा तुम्ही. शिडाच्या ओढ्या माझ्या इकडे बघ कोंबड्या काढल्या कोंबड्या याच्यावरती. आणि खरं म्हणजे खूप मजा असते इकडे. मी तर पहिल्यांदाच आलोय. डेंजर फुल डेंजर एक नंबर भाई. फुल एन्जॉय फुल मजा पैसा वसूल. केला तुला फुल एन्जॉय फुल एन्जॉय. तर गाईज ही होडी शिडाची ही होडी एक नंबरला हल्ली चालतं. म्हणजे हल्ली पहिल्या क्रमांकावर आहे फर्स्ट रँकवर. आणि इकडे होड्या बघा किती आहेत. जवळजवळ 100-150 होडे आहेत. आणि इकडे धमाल घेतली. तर गाईज ही पहिल्या क्रमांकाची होडी आहे शिडाची.
तर गाईज हे तिकडे ती एक होडी तिकडे जाताना दिसतं, ती फर्स्ट रँकला आहे. आणि इकडे पब्लिक बघा ब्रिजवरती पब्लिक बघा फक्त किती बघण्यासाठी. आणि इकडे 200 तरी होड्या आहेत समोर. भाई लय मजा आहे इकडे. माझं तर पहिलाच वर्ष आहे पण खूप मजा आहे. आणि इकडे होड्या बघा फक्त तुम्ही होड्या. तर गाईज बघा किती होड्या आहेत, तुम्हाला मी दाखवलंच. तर आता तिकडे ही होडी आहे ती फर्स्ट रँकला चालू आहे आणि तब्बल 3 वर्ष नंबर मारणारी ही होडी आहे. तर आता आपली गावची होडी पुढे आहे, आग्राव गावाची होडी पुढे आता यावर्षी. तर खूप उत्साहित आहेत गाववाले आणि फुल मजा करतात. तर इकडे होडी बघा खूप मजा आहे इकडे. तर मंडळी फायनली आग्राव गावाची होडी पोचली आतमध्ये. पहिला क्रमांक आग्राव गावाचा आणि खूप आता जल्लोष होणार आहे. तर गाईज प्रत्येक होड्यांवर डीजे बँड काही ना काही आहेत. या होडीवर डीजे तर इकडे आता सर्व होड्या असतील होतील. बघा गाईज पब्लिक बघा पब्लिक फक्त खूप दुरून लोक आलेली आहेत बघण्यासाठी व एन्जॉय करण्यासाठी. जवळजवळ 12:30 वाजता होड्या सुटल्या होत्या आणि आता 3-3:30 वाजलेले.
नक्कीच खूप मेहनत आहे. काहीच सर्व कार्यक्रम झाला तर आता पब्लिक घरी निघली सर्व. बोल. तर आता इकडे गणेश दादा वगैरे इकडे आहेत अजून, तर ते निघतील तेव्हाच आपण निघू. तर आता आम्ही निघलो घरी मस्त आहे की. ही गाववाल्यांची होडी होती आणि हिचा पहिला क्रमांक आला. तर बघा किती वरपर्यंत तो. तर गाईज फायनली आता आग्राव गावातून निघलो आपण. चल चल हो आरामशीर. हा 100% चालेल. चला हो मग पुढच्या वर्षी लवकर. आपल्या गणाबाईचा बंगला काय विशेष नाही. तर खूप मजा आली. गणेश दादांनी आपल्याला बोलवला मस्त. तर नक्कीच चला आरामशीर. तर गाईज फायनली निघलो आता आपण आणि खूप मजा आली. गणेश दादा, उमेश दादा आणि आपला अखिलेश दादा मस्तपैकी यांच्यामुळे आपल्याला इकडे एन्जॉय करायला भेटली. तर नक्कीच आता आम्ही निघलोय घरी. फक्त सूट वगैरे घालतो आणि डायरेक्ट घरी जाऊन भेटतो तुमच्याशी. तर नमस्कार मंडळी, फायनली मी घरी पोचलो आणि खूप चांगला झाला कार्यक्रम आणि मज्जा आली आणि आग्रा गावाचाच पहिला क्रमांक आला. तर नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.